हॅलो फ्रेंड्स, मी सायली. कसे आहात तुम्ही? मस्त मजेत ना? तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की आता लवकरच मकर संक्रांत येत आहे आणि संक्रांत म्हटल्यानंतर आपण रांगोळी तर नक्कीच काढत असतो आणि त्यासाठीच मी आज तुम्हाला एक छान अशी मस्त रांगोळी काढून दाखवणार आहे. तर सुरुवातीला मी ना पहिले ब्लॅक कलर घेतला. तुम्हाला सर्वांना माहीत आहे की संक्रांतीला खूप जण ब्लॅक कलर घालतात, कपडे घालतात ब्लॅक कलरचे आणि काबं घालतात हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. तर मी सुरुवातीला ब्लॅक कलर घेतला, त्याच्याने छान असा स्क्वेअरने कलर भरून घेतला छान आणि मग त्यानंतर त्याच्यामध्ये शुभ संक्रांत असं छान आणि मस्त नाव लिहून घेतलेलं होतं. तर त्याच्यानंतर ते लिहून झाल्यानंतर मग छान असं मस्त एक छोटंसं लीव्स काढलं, पान काढलं छोटंसं. त्याच्यामध्ये सुरुवातीला लाईट ग्रीन कलर दिलेला आहे आणि मग त्याच्यानंतर वरून त्याला डार्क ग्रीन कलरने बॉर्डर केली आहे आणि मग नंतर लास्टला त्याला थोडी ब्लॅक कलरने पण बॉर्डर केलेली आहे आणि मग त्याच्यामध्ये थोडा कुंकू दाखवण्यासाठी छान मस्त रेड कलर टाकला आणि हळद दाखवण्यासाठी छान असा येल्लो कलर दिला. आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे संक्रांत म्हटल्यानंतर तर पतंग तर राहणारच, कारण की संक्रांतीला पतंग खूप उडवले जातात. मग त्याच्यामुळे त्या ठिकाणी मी छान असं मस्त पतंग 2 पतंग काढले. एक येल्लो कलरचं काढलेलं आहे आणि एक ऑरेंज कलरचं काढलेलं आहे. दोघांनाही छान मस्त शेडिंग दिलेली आहे. संक्रांत म्हटल्यानंतर तर आपण एकमेकांना हे देतो, संक्रांतीचे लाया वगैरे ते देतो, बरोबर आहे ना? तिळगुळ देतो ना, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं आपण बोलत असतो. मग त्याच्यासाठी आपल्याला तिथं दिसायला पण हवं ना की आपण काय देणार आहे वगैरे. तर ते सर्व असं छान काढलं आणि मग शेवटी मस्त अशी बॉर्डर केली. तिळगुळ देणार असल्यानंतर तिळगुळ पण देतो आणि त्यानंतर साखरपुड्याने पण देतो. तसे मी तिथे छान असे साखरपुड्याने काढले. व्हिडिओ आवडला तर कमेंट करून नक्की सांगा. चला बाय.